शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करो निसादिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातली एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू, पुसू पानिपत पुन्हा लिहाया मुचे, भारत व्यास वाल्मिकी येथील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा. नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. मौल ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पावसाळ्याची महाराज वाट पाहत होते आणि या काळातही काही धोरण करता यावं म्हणून सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान महाराजांनी आपला वकील सोनोपंत डबीर यांना शाहिस्तेखानाकडे बोलणी करायला पाठवलं. शाहिस्तेखानाला काय म्हणजे पारिपत्य शाहिस्तेखानाचं करण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत. त्यातल्या महाराजांचा एक विषय, शाहिस्तेखानाशी सलोखा ठेवावा म्हणून प्रयत्न करतायत किंवा अजून काही करावं. पण या वकिलाशी बोलणं काय झालं, शाहिस्तेखानाचं काय झालं, महाराजांनी काय सांगितलं होतं आणि त्यात काय झालं याच्याबद्दल मात्र कुठंही कागदपत्रात फारसं काही मिळत नाही. पण महाराजांनी एक प्रयत्न म्हणून शाहिस्तेखानाचा करून पाहिला. वकील पाठवून शाहिस्तेखानाशी बोलणं करण्याचा प्रयत्न केलेला उल्लेख आपल्याला महाराजांच्या बाबतीत पाठवतो. ह्या वाटाघाटी झाल्या पण त्या गुप्त झाल्या, फार गुप्त. काय झालं यात काहीही माहीत नाही. वकील गेला, भेटून आला, बोलून आला, एवढाच त्याचा संदर्भ पळतो. वकील मात्र राजगडावर आला, एवढ्या विषयानं माघारी आला. आणि यानंतर शाहिस्तेखानाने हालचालीला प्रारंभ केला. तो पावसाळ्याची वाट पाहत होता. पावसाळा पुढचाही भाग आहे, कारण मावळातला पावसाळा हा कर्मकठीण महाखडतर कसा असतो त्याचाही विचार करणार आहे. पण आत्ता काय झालं, त्या 2-3 गोष्टींचा उल्लेख काल ओझरता झाला, तो थोडा सविस्तरात करतोय. शाहिस्तेखानानं आपल्या फौजेतला एक अधिकारी कारतलब खान, उझबेकिस्तानातला माणूस आहे हा, सविस्तरात पुढं ह्याचाही विचार होणार आहे आपला, याला आदिलशहाच्या ताब्यात असणारा परंडा किल्ला घेण्याची मोहीम दिली. परंड्याचा किल्ला आपण जवळ आहे आपल्याला, त्या मानानं भूमिकेतके म्हणजे ज्याला भुईकोट किल्ला म्हणतो आपण, तशा पद्धतीचा किल्ला आहे. सुंदर किल्ला आहे, छान आहे, बळकोट आहे. याच परंड्याच्या किल्ल्यावर यापूर्वीही निजामशाही, आदिलशाही अशा अर्थानं वारंवार आणि मोगल असेही भांडण झालेले आहेत. शहाजीराजांनी हा किल्ला घेतल्याचाही उल्लेख आहे. इथं शहाजीराजा असल्याचेही काही उल्लेख आहेत. सोलापूरचा किल्ला आपला आहे ना, तो शहाजी महाराजांनी जिंकल्याचा उल्लेख आहे. शहाजीराजे काही दिवस तिथं मुक्कामालाही होते. जेव्हा निजामशाहीत शहाजीराजे होते, आदिलशाहीत गेले, आदिलशाहीतून मोगलाईत गेले, मोगलाईतून निजामशाहीत गेले, असं 3दा फिरले. त्यावेळेस शहाजीराजांनी विजापूरचा आपल्या सोलापूरचा किल्ला जिंकल्याचा उल्लेख आहे. तसाच परंड्याचा किल्लाही शहाजीराजांनी मिळाल्याचा संदर्भ आहे. हा परंड्याचा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता आणि यात घालिब नावाचा एक शूर सरदार विजापूरचा किल्लेदार म्हणून तो काम करीत होता. कारतलब खानाची यासाठी नेमणूक झाली आणि कारतलब खानाने परंड्याकडे कूच केलं. पण या घालिबनं गंमत केली. काय केलं, त्यानं झटकन विजापूरच्या आदिलशाहीची नोकरी सोडली आणि मोगलाची नोकरी पत्करली. परिणाम, किल्ला कुठलाही रक्तपात न होता, युद्ध न होता मोगलाच्या ताब्यात आला. म्हणजे घालिबनं फक्त मालक बदलला, किल्ला त्याच्याकडेच किल्लेदार म्हणून. किल्ला आदिलशाहीतून मोगलाईत आला, एवढंच झालं. घालिबला किल्लेदारी मिळाली आणि कारतलब खानाने हे काम केलं म्हणून कारतलब खानाची म्हणजे वाहवा झाली थोडक्यात म्हणा आपण. पण या गोष्टीमुळं दक्षिणेतलं राजकारण ढवळलं, बदललं. आपण आपल्या स्वारीसाठी सिद्धी-जोहर पाठवला शिवाजीराजांवर, शिवाजीराजांचं पारिपत्य करायचा विचार करून पाठवला आणि आपल्याला कुमक पाठवावी, मदत पाठवावी म्हणून औरंगजेबाला पत्र लिहिलं की तुम्ही आम्हाला मदत द्या, आम्ही शिवाजीचं इथं नायनाट करून टाकू.
पण औरंगजेबानं स्वतःचं सैन्य वेगळं पाठवलं, ठीक आहे, इथपर्यंतही ठीक आहे. ते शिवाजीराजाशी लढतायत, 2 ठिकाणी शिवाजीराजाला त्रास होतो, इथपर्यंत ठीक आहे. पण आता मोगलांना आदिलशाहीला संपवायला सुरुवात केली मोगलांनी, आणि त्यामुळं आदिलशहा आता अस्वस्थ झाला. की जर उद्या आज परांड्याचं झालं, परांड्या साधा किल्ला नाही, नामांकित किल्ला आहे, या परांड्याच्या किल्ल्याचं झालं तसं उद्या आपलं झालं, बाकीच्या प्रदेशातलं आपला सगळा आदिलशाही मुलूक जर जिंकायला लागले तर मग मात्र अडचण होईल. यामुळं अडचण होईल म्हणजे आपलाच मुलूक तुटायला लागेल आणि आदिलशाही संपुष्टात येईल का काय असं होईल. इकडनं शिवाजीला 2 जणांच्या शत्रूत पकडायला पाहत होतो, पण आपणच आता शिवाजी आणि मोगल अशा 2 शत्रूत अडकलाय असं आदिलशहाला वाटायला लागलं. आदिलशाही आता अस्वस्थ व्हायला, म्हणजे केला खेळ एक आणि झालं दुसरं. शिवाजीराजाला परस्पर युद्धातून बेजार करायचं किंवा संपून टाकायचा विचार करीत असताना आपल्याच मागे दुसरी बला लागली, हा शाहिस्तेखान आपल्याच मुळावर उठला असं त्याला वाटलं. खरं तर औरंगजेबाची तीच इच्छा होती, कारण औरंगजेबाला नुसतं शिवाजीराजांना संपवायचा एवढा विषय नव्हता, दक्षिणेतल्या सगळ्या पाचशाही संपून टाकायच्या होत्या. मागं निजामशाही संपवली होती, मोगलाईत समाविष्ट झाली होती. निम्मा मुलूक आदिलशहानं, निम्मा मुलूक मोगलाने खाल्ला. पुढं गोवळकोंड्याची कुतुबशाही संपवली, आदिलशाही संपवली. हिंदुपत पातशाही शिवाजी महाराजांनी स्थापन केली होती, ती संपवण्याचा प्रयत्न केला. रायगड पडला, सेनापती नाहीत. संभाजीराजांचीही औरंगजेबानं क्रूरपणानं हत्या केली. एवढ्या सगळ्या गोष्टीतून त्याचं उद्दिष्ट स्वच्छ आहे की त्याला संपवायचं आहे आणि सगळाच मोगलाई झेंड्याखाली आणायचा आहे प्रदेश. सगळं राज्य काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत मोगलाच्या अंकित आणायचं आहे. पण त्याला ही आदिलशाही आडवी येते, त्याला ही कुतुबशाही आडवी येते. शिवाजी महाराज तर आता नव्यानं सुरू झालेले आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या पारिपत्याला जरी आदिलशहाच्या विनंतीनुसार माणसं पाठवलेली असली तरीसुद्धा आदिलशहाला मदत म्हणून नाही, आपल्याला राज्य जिंकायचं आहे म्हणून जमल्यास शिवाजी महाराजाचं पारिपत्य करा, पण आदिलशहावरही तुटून पडा, हा त्याचा आदेश आहे. आणि त्यामुळं आदिलशहा संकटात पडला आहे. यावेळी महाराजांनी अजून एक गोष्ट केली. हे सगळं चालूच आहे बाहेरच्या रणांगण, पण 3 ठिकाणी 3 गोष्टी चालू असतात तशा पद्धतीत महाराजांचाही विचार चालू आहे. महाराजांनी अजून एक गोष्ट केली. काय केलं? तुळजाभवानी आपलं कुलदैवत आहे, आपल्याला तिच्या दर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण ती फार दूर आहे, सह्याद्रीपासून लांब आहे, आपल्याला जाणंही अवघड आहे आणि प्रदेश मोगलांचा आहे, सोयीचा नाही. दोन्ही तिन्ही अर्थाने जाणं येणंही सोयीचं नाही आणि मोगला प्रदेशात जाणं हेही धोक्याचं आहे, चांगलं नाही. मग आपण काय करावं? आपण स्वतःच तुळजाभवानीचं स्थान निर्माण करावं, तुळजाभवानीचं मंदिर बांधावं, असा भाव महाराजांच्या चरणी किंवा महाराजांच्या हृदयात आला. आईच्या चरणी ती भावना आहे. सकल महाराष्ट्राची ती कुलदेवता आहे, भोसल्यांच्या घराची कुलदेवता आहे तुळजाभवानी. तुळजाभवानी खरं तुळजा म्हणतो आपण, पण ते तुळजा भवानी आहे बरं का, लक्षात ठेवायचं. मूळ शब्द तुळजा भवानी आहे. तुळजा म्हणजे समाधी अवस्थेला जाण्यापूर्वी तुर्यावस्था असते माणसाची, ती तिला पाहून तुर्यावस्था प्राप्त होते अशा अर्थानं निर्माण झालेला शब्द आहे. भवानी कोणची? तुळजा भवानी. तुळजाचं तुळजा झाला आपल्याकडे. तिची स्थापना करण्याची महाराजांना इच्छा झाली आणि त्याच्यासाठी महाराजांनी आपल्या पदरी असणारा मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसरे यांना बोलवून घेतलं आणि त्यांना पाठवलं नेपाळला. नेपाळमधून उत्तम शिला जिथं प्राप्त होते ते नेपाळचा प्रदेश आहे. शिला म्हणजे दगड. अजूनही असतात, अजूनही आपल्याकडे शाळीग्राम आपण आणतो ना, तो गंडकी नदीतला दगड असतो, त्याला शाळीग्राम म्हणून पूजला जातो, अन्य दगडाला नाही. एक दगडाचं ते वैशिष्ट्य आहे, तो अत्यंत कठीण आहे, दिसायला सुंदर असतो, उत्तम असतो, त्याच्यावर काम करायला चांगलं असतं, पण काम करणं जड असतं. दगडावर हात्यार चालणं थोडंसं अवघड असतं. आणि त्या शाळीग्रामाच्या मूर्तीला मोलही खूप महत्त्वाचं आहे. शाळीग्राम म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूच त्याला समजला जातो. त्याच्याबद्दल कथा पण आहे. शाळीग्राम म्हणजे काय किंवा कसा निर्माण झाला. शनीला 7.5चा विषय जो असतो तो शनी दर 7 वर्षाने एकाच्या राशीत जातो, ते करतो. ही सगळे 7.5 आपल्याला माहिती आहे. 7.5 वर्ष असतात त्या माणसाचे आयुष्यातली राशीतली. तसे भगवान विष्णूची 7.5चा काळ आला आणि शनीला
त्यांच्या राशीत जायचं आहे म्हणल्यावर आता ती आपला मालकच स्वतः भगवान विष्णू मुख्य आहे, तर ती पण चक्राप्रमाणे फिरणं भाग आहे. आणि म्हणून शनीने भगवान विष्णूला सांगितलं, आता तुमच्या राशीत मला यायचं आहे, काय करू सांगा. तुम्हाला त्रास होईल अशा विषयानं सांगितल्यावरती शनीला ते म्हणले बरं 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 ठीक आहे, बघू काय करायचं. आणि त्याच्यापासून लपण्यासाठी म्हणून पाषाण रूप धारण केलं आणि त्या गंडकी नदीत जाऊन राहिले, म्हणजे सापडणारच नाही. शनीला सापडेल कसं, पण शनीनं त्याच्यावरती उपाय त्याचाही केला. वज्रकीर नावाच्या कीटकाचं त्यानं शरीर धारण केलं. वज्रकीर, वज्र म्हणजे खडतर कठीण सगळ्यात जे असतं ते वज्र म्हणतात. आणि कीड, ते सगळ्यात कठीण असणाऱ्यालाही पोखरून टाकण्याचं ज्ञान असणाऱ्या किड्याला ते वज्रकीर म्हणतात. त्यामुळं तो दगडामध्ये राहतो आणि दगडात राहून तो दगडाला टोकरून टोकरून खातो. त्यामुळे ते चक्रांकित असे दगडावरती शिक्के पडतात. वज्रकीर नावाचा कीटक असतो ते. आणि आपल्याकडे अशी समजूत आहे की 10,000 वर्षे एका ठिकाणी पडून राहिलं की ते चक्राच्या आऱ्या निर्माण होतात पाषाणात. भगवान विष्णूने त्यामुळं गंडकी शिलेत राहणं निवास मान्य केला. त्यामुळे त्या शिलेची स्थापना घरात आणून करणं हे आपल्याला भगवान विष्णूचं रूप घरात ठेवल्यासारखं आहे. आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की शाळीग्राम जो असतो जर चक्रांकित असेल तर त्याला चक्रांकित असतात, त्याच्यात परत नावं पण आहेत. म्हणजे चक्र कशा साधारण आकाराचं आहे त्याच्यावरून त्याला प्रद्युम्न शाळीग्राम, हयग्रीव शाळीग्राम, नारसिंह शाळीग्राम, विष्णू शाळीग्राम, रमा विष्णू शाळीग्राम असे अनेक नावं आहेत. पण शाळीग्रामाचा विशेष असा की तो आणून घरात जर पूजेला ठेवायचा असेल तर त्याला प्राणप्रतिष्ठेची गरज नाही. तो दगड तो आणला शाळीग्राम म्हणजेच तो भगवान विष्णू आहे. त्याच्यासाठी काहीही वेगळं व्यवधान करावं लागत नाही, प्रतिष्ठापना नाही. तो असतानाच भगवान विष्णू आहे अशा पद्धतीनं असतं. आणि त्या नदीतली शिला शिवाजी महाराजांनी आणलेली आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. तिथून राजा गंडरादित्य हा नेपाळचा राजा होता, त्याच्याकडे या पानसऱ्यांना पाठवलं. किती कसं गेले असतील. आज जायचं म्हटलं तर नेपाळला आपल्याला शक्य नाही. तेव्हा 3 राज्य बदलत जायचं. मराठ्यांच्या राज्यातून मोगलाईत, मोगलाईतून नेपाळमध्ये, मधल्या प्रदेशात सुद्धा प्रत्येकाची बारीक मोठी वेगळी वेगळी ज्याला आपण काय म्हणू सरदार लोक त्यांची ती सगळी ठाणी, प्रत्येकाची पद्धत वेगळी, परमिशन वेगळी, अमकं तमकं बरेच लफडे आहेत. हे सगळं करीत करीत राजा गंडरादित्याकडे तो गेला आणि त्याच्याकडून त्याने तो पाषाण मिळवला. आणि पुढच्या काळात तो आणून प्रतापगडच्या भवानीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हे महाराजांचा पुढचा विषय आहे. पण आत्ता महाराजांनी त्रिशूल गंडकीतून उत्तम शिळा शोधून आणण्यासाठी माणूस पाठवला. तो निघाला, गेला. आणि यानंतर महाराजांनी काही गोष्टी बदलल्या. आपल्याकडे असणारे मोरोपंत पिंगळे हे जे होते हे उत्तम आहेत. माणूस म्हणून काम, माणूस याचा अर्थ आपल्या स्वराज्याच्या सेवेत काम करतायत, ते शमशेर बहादूर पण आहेत आणि कलम बहादूर पण आहेत. म्हणून त्यांची प्रमोशन केलं, त्यांना दुसरं काम दिलं. काय काम दिलं? मुचमुच काम दिलं, मुजुमदार केलं. मुजुमदार म्हणजे स्वराज्यातल्या महसुलाचा लिखापडीचं काम करण्याचं काम यांना सांगितलं. 2 जानेवारी 1661 यावेळी पावसाळ्याचा काळ आधीचा जो आहे त्यावेळेस महाराज वाट पाहत आहेत. ही पुढच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, पण आत्ता महाराज वाट पाहत आहेत पावसाळ्याची. पावसाळा संपण्याची वाट पाहत आहेत, कारण शाहिस्तेखानांनी पावसाळ्याच्या काळात हा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात राहिला, तो नवरात्र होईपर्यंत राहिला असं आपण मागं पाहिलं होतं. 1660 सप्टेंबर महिन्यापर्यंत तो तिथं राहिला. यावेळेस महाराजही वाट पाहत आहेत, पाऊस संपायची वाट पाहत आहेत. कारण पाऊस म्हणजे कसा आहे, पावसाळ्यात या मावळ मुलखात, डोंगराळ मुलखात हालचाली करणं फार कठीण. कारण सरीवर सरी केव्हा येतील, काय येतील, दडपतील, पाऊस कसा येईल सांगता येत नाही. पाऊस फार विलक्षण आहे इथला. जसं पंढरपुरातला आहे ना, आपल्याकडे पाऊस पडत नाही पण महापूर येतो. वरती मावळात पाऊस पडलेला आपल्याला कळत नाही, पण तोपर्यंत पूर येतो. काल नदीत पाणी आलं, पण आपल्याकडे तसा पाऊस नव्हता की असा पूर यावा. भरून गेली नदी, दुसरी वाहिली. रायगडाच्या पायथ्यालाही अशीच नदी आहे, तिचं नाव आहे काळ. नावच काय आहे? काळ. कारण तिच्या वरच्या प्रदेशात पाऊस पडलेला खालच्या लोकांना कळत नाही, पण पडलेला पाऊस इतका म्हणजे अचानकपणाने खालच्या गावामध्ये येतो की गावाचा काळ बनून जातो, गावच्या गाव होऊन जातं, माणसं होऊन जातात.
आत्ता आलं पाणी म्हणूस तर गुरं राखायला नदीला पाणी पाजायला गेलेली गुरार माणसा सगळं वाहून जातं. लोंडाच्या लोंडा धो येतो आणि वाहून जातो. म्हणून त्या नदीला म्हणतात काळ. असा हा प्रदेश. हे कोकणात आहे रायगड, पण मावळातला प्रदेश असाच प्रचंड पावसाचा. डोंगर दऱ्यातून सगळ्या मावळच्या घाट वाटा या प्रदेशात हिंडायला अवघड बनतात पावसाळ्याच्या काळात. तोफा, धान्य, वैरणीच्या गाड्या, फौजेचं सगळं सामान सुमान कसं न्यायचं अवघड आहे. फौजेला लागणाऱ्या वस्तू काय थोड्या असतात काय. आणि जंगल दाट. मावळातलं जंगल फार दाट. पळस, साग, पिंपरी, हिरडा, बेडा, बाबूळ, जांभूळ अशी सगळी बाबळीतही खूप जाती आहेत. आपल्याकडे असते ती फिरंगी बाबळ, निरडी बाबळ, आपल्याला नावं माहीत असतात. वेळूची बेट, असं तुंबळ रान आहे सगळं. गवत वाढायला लागलं पावसाळ्यात की किती वाढतं, अगदी गळ्या इतकं वाढतं. आपल्याकडे तेवढं गवत नसतं. आपला म्हणजे पंढरपूरचा भाग पठारी आहे. गुडघ्या इतकं म्हणजे खूप झालं. पण या परिसरात गवत मी पाहिलं आहे. राजगडच्या पायथ्याला अजून जा फिरा, किंवा अजून त्या भागात कोणत्याही फिरा, गळ्या इतकं गवत असतं. माणूस झाकून जातो, दिसत नाही. आणि मग पलीकडे काय दडलंय ते कळत नाही. वाघरू दडलंय का रानडक्कर दडलंय ते पण कळत नाही. अवघड असतं हुडकणं शोधणं. त्याची शिकार करावी लागते. त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना त्याच्यापासून वाचायचं असेल तर त्याच्या मागे लागावं लागतं. पलीकडचं वाघरू कळत नाही आणि माणूसही कळत नाही. एवढं जंगल, गवत सुद्धा तेवढंच. उडत्या पाखराच्या पंखावर शेवाळ पसरावं एवढा पाऊस आहे इथं. डोंगरावरून पाणी खळखळ व्हायला लागतं. भात खाचरं आंबेमोहराने घमघमून जातात. आंबेमोहर तांदूळ या सगळ्या प्रदेशात छान पिकतो. इंद्रायणी म्हणतात आता हल्ली. आंबेमोहर वेगळा आणि इंद्रायणी पण वेगळा, दोन्ही अनेक जाती आहेत. जर आपण या मुलखात भाताच्या शेताच्या त्या दिवसात जर फिरायला लागलो ना, असा सुगंध येतो. आंबेमोहर तांदळाचं तर काय बोलायचं काम नाही. म्हणजे भोर परिसरातला जो आंबेमोहर आहे, भोरचा आहे का तर छान सुंदर तांदूळ असतो. आकारानं बारीक असतो, दिसायला बारीक असतो, अखंड तांदूळ असतो, पण सुवासिक. तांदळाच्या जाती अशा काही विलक्षण विशेष आहेत की मावळातली एक जात जशी आंबेमोहर आहे, तशी इंद्रायणी आहे, तशी अजून एक जात आहे. या जातीचा तांदूळ जर शिजायला टाकला तर वरती तूप जमतं. म्हणजे खाल्ल्यावर किती पाचक असेल, किती उत्तम असेल. सगळीकडे हिरवगार झालेलं असतं. मावळातल्या नद्या खट्याळ, अतिरंगेल. एकदा तांबूस पाण्याने दुजडी भरली, अंगाभोवती भोवरे घेत जाते. मग कुणी पाय घालायचं धाडस करणार नाही. कारण पाण्याची खोली किती आहे आणि ओढ किती आहे कळत नसते. म्हणजे तांबड्या का होतात तर प्रदेश सगळा पावसाचा म्हणजे माती तांबडी आहे. पावसामुळे ती वाहून येते म्हणून लालबुंद होतात नद्या. आणि ओढ भयंकर, कारण डोंगरावरून वाहत येतात, त्यामुळे खाली वेगानं जातात. आपल्याकडं ओढा असतो पाण्याचा, नदीला येऊन मिळतो कुठं कुठं. गावाच्या बाहेर ओढे खूप असतात, सगळीकडेच असतात. ते ओढून नेतात. म्हणजे गुडघ्याएवढा जरी ओढा असला तरी पाणी असं काही प्रवाहात धार जोरात असते की माणूसच्या माणूस, रेडा, अगदी जीपसुद्धा, ट्रॅक्टरसुद्धा त्या ओढ्यात वाहून जाऊ शकतो. ते ओढून नेतात म्हणूनच त्याला ओढा म्हणतात. प्रवाहाची ताकद खूप असते. अशा ह्या मावळातल्या नद्या, त्यातून डोंगरातल्या, मग काय ताकद कमी असणार काय. कुणी गुडघाभर पाण्यात सुद्धा पाय घालायला म्हणजे भीती वाटेल, धाडस करणार नाही असं याचं आहे. कुणी हटवादीपणानं पाय घातलाच तर गेला खेचला. मग काय हत्तीसुद्धा ठरणार नाही. या नद्याचं प्रवाहात हत्तीसुद्धा थांबून पुढे जाऊ शकणार नाही असा वेग. कातडीने करंजी कासावी तसं या पाण्याने डोंगर कापलेले आहेत. सह्याद्रीवर खळाळणारं हे पाणी गिरक्या घेत वळसे घेत पुढे जात आहे. मावळच्या नद्या लहान रुंदीला, पण त्यांची मस्ती इथून तितक्याच पण भारी अवखळ. त्यांची ओढ प्रचंड. असं ओढून नेतील काय सांगता येत नाही. अवखळ कशा, भोंडला खेळणाऱ्या परखऱ्या पोरीसारख्या. झटक्यात इथं झटक्यात तिथं. भोंडला म्हणजे माहिती आहे ना, आता नवरात्रात येतो, खेळतात आपल्याकडे. हदगा हस्त नक्षत्र सुरू झालं की तो असतो.
खेळतात. परकऱ्या पोरीला आई रागवत नसती, वडील रागवत नसतात. अजून तिचं लहानपण आहे, खेळू दे. परत परक्याच्या घरी जायचे, नवऱ्याच्या घरी गेल्यावर सासरवास तिथं सोसावं लागेल, त्यामुळे तसं बोलत नसतात. जाऊ दे, बागडू दे. तसंच आहे सह्याद्रीच्या नद्यांचं. या नद्यांना आणि ओढ्यांना उतारावर स्वैर सोडतात आणि मग त्यांच्या अल्लडपणाला, स्वच्छंदपणाला उधाण येतं. हे ओढे म्हणजे सह्याद्रीच्या तांबूस नदीत अंग घुसळीत इतस्ततः हुंदडणारी मावळातली इबलीस पोरच जणू. कधी सरळ डोंगरावरून उतरणार नाहीत, ठोकरा देत देत डोंगरावरचे ओबडधोबड दगड धडका मारीत खाली आणणार, त्यांना घेऊन नदीत वाहत जाणार. त्या धोंड्यांची फटफट चालते. या धिंगामस्तीत धोंड्यांचे सारे काने कोपरे घासून घासून आदळून एकमेकावर आदळापट होऊन आणि हे दगड मग गोल गुळगुळीत होतात. अजूनही ते आपल्याला पाहायला मिळतात. चला कधीतरी डोंगरातल्या पाण्यात पाहायला. पाऊस संपल्यावर जायचं, मात्र पावसात जायचं नाही, कारण वरून कधी धोंडा येईल आणि काळ नदीसारखं पाण्याचा प्रवाहाचा वेग कधी येईल सांगता येत नाही. गोल बनतात रोज पाणी वाहिल्यामुळं. वाळू घासून घासून ते आकार सगळा गुळगुळीत बनतो, चकचकीत बनतो. अश्विन उलटला की या नद्यांचा ओढ कमी होते, गढूळपणा कमी होतो, दांडगायला वचक बसतो. हळूहळू वरून येणारं पाणी कमी व्हायला लागलं, पाणी आता बसायला लागतं. आतला गाळ खाली बसतो. साऱ्या नद्या संत होतात, मुग्ध होतात, संयमी बनतात, लग्न झाल्यावर सासरी गेलेल्या पोरीसारख्या. पावसाळा संपतो आणि गुडगा गुडगा वाचलेला साचलेला चिखल वाळायला सुरुवात होते. भात खाचरात पावलात खच खच लचके तोडून तिरपे तिरपे नाचत नांग्या उभा करणारे खेकडे पळत पळत बिळत जातात. ते बाहेर येतात नंतर. भाते हळदीसारखी पिकून काढायला येतात. वाटा रहदारीतल्या त्यातल्या सोयीच्या आता मग वाटा वागायला चालतात. ही सारं जसं मावळात तसंच कोकणात. कोकणपट्टीत मावळपट्टी जिंकायला आता खान उत्सुक झाला आहे. आता पावसाळा संपला, आता आपण काय करू? त्याच्यासाठी तो उत्सुक झाला. आता सगळा प्रदेश जिंकून टाकू. त्यानं त्यासाठी काही कारवाया करायला सुरुवात केली. फक्त पावसाळा संपायचा अवकाश तो वाट पाहत होता. निसर्गाच्या धिंगाण्यात आणि पावसाळ्यात शिरण्याची कुणाची बिशाद खानाची सुद्धा छाती नव्हती. मावळ कोकणातल्या नद्या डोंगरांनी, रानांनी, रानवेलींनी आणि रानटी श्वापदानी भरलेल्या होत्या. चिखल शेवाळ्याने खानाला पार रडवलं असतं. महाराजही राजगडावर पावसाळा थांबायची वाट पाहत आहेत, कारण यावेळेस मोहिमा करणं शक्यच नाही. सगळा मुलूक पावसानं वाढता असतो, त्यामुळे महाराजही स्वस्त आहेत. पुण्यात येऊन बसलेल्या शाहिस्तेखानाचं काय करायचं याचा महाराज विचार करतायत. अनेकदा काही विचार डोक्यात उठले, त्याचा काटा काढावा हा विचार आला. सतत महाराजांच्या डोक्यात घोळत आहे. राजगडावर येऊन थांबलोय, आता शाहिस्तेखानाचा फडशा पाडू, पण पाऊस संपल्याशिवाय काही उपयोग नाही. नवरात्र झालं पाहिजे. नवरात्रानंतर दसरा आला की पूजेत ठेवलेली भवानी बाहेर काढायची. 9 दिवस ती पूजेत ठेवायची असते ना. शस्त्रनवमी म्हणतात आपल्याकडं, खांडेनवमी, खडगनवमी. दसऱ्याच्या आदल्या दिवशी ते शस्त्राची पूजा करायची आणि मग ते विजयी शस्त्र आपल्या खांद्यावर, कमरेला बांधायचं, खांद्यावर घ्यायचं आणि शिलंगणाला बाहेर पडायचं. मग शिलंगण केलं की 8 महिने मोहिमाच. 8 महिने नुसतं त्या शस्त्राच्या आधारावर जग जिंकायचं. त्या भवानीच्या आधारानं आता नवीन वर्षात नवीन बळी घेण्याची महाराज विचार करतायत. आता पुढचा बळी कोण? डोक्यात महाराजांच्या विचार सुरू आहेत, काय करायचं. यावेळी खरं तर आता हा मावळातला चिखल वाळायला लागला होता. डोंगरमाळ आता तापायला लागली होती. हस्ताचं उन्हात, ऊन कडक असतं ना, ऑक्टोबर हीट म्हणतात त्याला आपल्याकडं म्हणजे ऑक्टोबर हीटच्या अर्थानं. या हस्ताच्या उन्हाचं विशेष असतं. पाऊस जरी कमी जास्त झालेला असला, थोडासा मधून येते सर हसतात, पण या हस्ताच्या उन्हाचं विशेष असं की आपल्या घरातले जुने ग्रंथ, पोथ्या, कपडे या हस्ताच्या उन्हात बाहेर ठेवायचे असतात. या हस्ताचं ऊन एकदा त्यांनी पाहिलं की वर्षभर त्याला कीड लागत नाही. आता माहीतच नाही आम्हाला, काढतच नाही, हस्तही कळत नाही आणि काहीच कळत नाही, नक्षत्रच माहीत नाहीत. आता कोणचं नक्षत्र चालू आहे बघायला
पंचांग काढून बघावं लागतं. पहिल्या लोकाला बरोबर सांगायचे, आता मगा लागल्या, आता हस्त लागला, आता अमकं लागलं, बरोबर पाठ होतं सगळं. आता आम्हाला कळत नाही, आता आम्हाला नक्षत्र किती आहेत हेही माहीत नाही. असो, चाकण सर झाल्याचा औरंगजेबाला बातमी कळाली होती आणि त्याला आनंद वाटला. काय आपला मामा आहे, शिवाजीराजाचा चाकणचा किल्ला त्यांनी जिंकला. मामाचं कौतुक वाटायला लागलं, भाच्याला मामाविषयी आदर वाटायला लागला, मामा कौतुकगार आहे वाटायला लागला. आणि त्याला असं वाटलं की अजून काही लष्कर जर दिलं तर मामा अजून पराक्रम गाजवेल. आणि म्हणून त्यांनी मामाच्या दिमतीला म्हणजे पहिली असलेल्या फौजेला अजून जोड द्यायची म्हणून ठरवलं. माळव्यामध्ये असलेला त्याचा दुसरा एक वजीर होता, जाफर खान नावाचा. वजीरही होता आणि दुसरा जाफर खानाचा अजून विषय असा आहे की तो मावशीचा नवराही होता. औरंगजेबाच्या मावशीचा नवरा आहे, मावसा. आणि म्हणजे शाहिस्तेखानाचा तो मेवणीचा नवरा आहे, साडूभाऊ आहे. तो माळव्यात मोहिमेवर आहे. माळवा म्हणजे इंदोरच्या प्रदेशात, मध्य प्रदेश किंवा मध्य भारत म्हणू आपण. इथं तो आहे, मोगलाचा नोकरच आहे तो, पण तो मातब्बर आहे, शाहिस्तेखाना इतकाच मोठा आहे. आणि त्याला औरंगजेबाने हुकूम दिला. काय दिला हुकूम? ताबडतोब आपली फौज घ्या आणि दक्षिणेत अमील उमरा शाहिस्तेखान यांच्या नवाब शाहिस्तेखानाच्या दिमतीला जा, त्याच्या मत्तीला जा. बरोबर तो निघायला लागला. आणि यावेळी अजून एक बातमी औरंगजेबाला कळाली. काय कळाली? परिंड्याचा किल्ला सुद्धा शाहिस्तेखानाने जिंकला. आता शाहिस्तेखानाने दुसरा माणूस पाठवला, मगाशी सांगितलं, कारतलब खानाला पाठवला. आणि कारतलब खानाच्या करवी त्यांनी हाही मुलूक जिंकला, परिंड्याचा किल्ला जिंकला. याच परिंड्याच्या किल्ल्यावरती त्या 2 तोफा होत्या, एक मुलूक मैदान आणि दुसरी एक होती. ती जेव्हा निजामशाही संपली, निजामशाहीच्या मालकीच्या होत्या, निजामशाही संपली तेव्हा या 2 तोफा आदिलशहाने आपल्याकडे नेल्या. त्यातली एक ती मुलूक मैदान आता विजापूरच्या किल्ल्यात आहे. विजापूरच्या दारात ती मुलूक मैदान तोफ आहे, जगातली मोठी तोफ म्हणून तिची कीर्ती आहे. दुसरी तोफ जी होती ती तोफ वाहतुकीतून नेत असताना, कृष्णा नदीतून एकूण दुसरीकडे नेत असताना पाण्यात बुडाली. ती संपली, सापडली नाही, पुन्हा काढता आली नाही. तो परिंड्याचा किल्ला जिंकला कारतलब खानाने. म्हणजे अजून शाहिस्तेखानाने कौतुक करण्यासारखा विषय केला. रक्ताचा एकही थेंब न उडू देता, पडू न देता जिंकला. ही बातमी ऐकली, बादशाह बेहद खुश झाला, आनंद वाटला त्याला. बस अजून म्हणजे आता आपण पाठवलेले त्या दृष्टीनं दोघा, शिवाजीचाही पराभव झाला आणि आदिलशहाचाही पराभव झाला असं त्याला वाटायला लागलं. पावसाळा संपला, महाराज नवी राजकारण आखायला लागले. अजूनपर्यंत महाराजांचा एकही डोंगर किल्ला शाहिस्तेखानाला ताब्यात घेता आला नव्हता. अजून तिथपर्यंत तो पोचला नव्हता. आत्ता कुठं चाकणच्या किल्ल्याच्या, भुईकोट किल्ल्याच्या, मातीच्या किल्ल्याच्या भिंताडांनी त्याला सुमारे दीड महिना कुठला हो, 56 दिवस झुंजवलं होतं. म्हणजे 2.25 महिन्यापेक्षा जास्त दिवस. डोंगरी किल्ल्याची काय गत असेल? औरंगजेबाची फार फार इच्छा होती की दख्खनची उगवती मराठीशाही चटकन बुडवून टाकावी, चिरडून टाकावी. शाहिस्तेखानाला तो हुकूम पाठवित होता वारंवार, मराठ्यांचा चुराडा उडवा. शाहिस्तेखान आपल्या सरदाराला हुकूम पाठवित होता, मराठ्यांचा चुराडा उडवा. सरदार सैन्याला हुकूम पाठवित होते, मराठ्यांचा चुराडा उडवा. चुराडा. रिकामटेकडे हुकूम सोगायला कुणालाही येतं, पण मराठ्याशी लढणं काय आहे? इथं मराठ्यापुढे आपला कसा हुरडा होतोय हे सैनिकालाच माहीत होतं. सहज लोडाल टेकून हलक्या हाताने बोटावर चुना घेऊन डाव्या तळहातावरचा चुनाचा चुरडा करणे इतकं सोपं मराठ्यांचा चुरडा करणं नव्हतं. पुढं ते अनुभवलंच आहे. पुढं म्हणजे सारखंच अनुभवत आहे. मराठी एवढे सोपं नाहीत. आता शाहिस्तेखान चाकणहून पुण्यात आला. आता नव्या मोहिमेचे मनसुबे करायला लागला. आता पुढची योजना काहीतरी करायला पाहिजे. किती दिवस बसून राहायचं? पावसाळा संपला, मग काय करायला पाहिजे? फौजेला नवीन तुकतुकी चढली. पुण्यात खानाच्या लष्कराचे हाशम ढालाईत नव्या मोहिमेसाठी तयारीत लागले. या काळात खानाने अजून काही उद्योग केले. काय केलं?
इस्माईल खान नावाच्या एका सरदाराला त्याने बोलवून घेतलं आणि सांगितलं महाराजांचे कल्याण, भिवंडी हे किल्ले जिंका. तो निघाला, गेला, जिंकण्यासाठी तिथपर्यंत गेला. पुढं त्याच्या हातून काहीही झालं नाही, तिथंच बसून राहिला. आता कोकणपट्टी आणि हे किल्ले घ्यावे असं शाहिस्तेखानाने डोक्यात योजना केली. राजगड, तोरणा, सिंहगड, लोहगड हे किल्ले घेऊ, पण त्याच्या आधी कोकणपट्टी घेऊ, एक 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 करू. आणि म्हणून कोकणपट्टी घ्यायचा विचार त्याच्या डोक्यात आला. कोकण घेतलं की शिवाजीचं आरमार संपलं, खालूनची मदत बंद होईल, कोकणातला त्याचा भरोसा संपेल. दक्षिणेतले म्हणजे बाकीचे वरचे घाट्यावरचे किल्लेसुद्धा सोपे पडतील. म्हणून कोकणातही माणसं उतरायला सुरुवात करायला पाहिजे असंच त्याला वाटलं. लाल महालात बसला असताना त्याने आपल्या एका प्रख्यात सरदार, उझबेकी सरदार कारतलब खान त्याला बोलावलं, तशरीफ फरमावली, त्याला बोलवून घेतलं. कारतलब खान सामान्य माणूस नाही, हा औरंगजेबाचा सरदार आहे. पण 1657 साली औरंगजेबाचं आणि दाराचं जे युद्ध झालं, 56 साली औरंगजेब इथून निघून गेला. शिवाजी महाराजांनी त्यावेळी जुन्नर वगैरे लुटलं. त्यावेळी औरंगजेबाला सत्तेवर बसत असताना युद्ध करावं लागलं सख्या भावाशी, दारा शिकोशी. महाराजा जसवंत सिंगाबरोबर औरंगजेबाला लढावं लागलं. जसवंत सिंग हा दारा शिकोसाठी लढत होता, जसवंत सिंगाबरोबर लढावं लागलं. त्यावेळी तरुण असणाऱ्या या कारतलब खानाने औरंगजेबासाठी युद्ध केलं, जसवंत सिंगाबरोबर लढाई घेतली. 4000 लोकांच्या बरोबर या जसवंत सिंगाबरोबर या कारतलब खानाने युद्ध केलं आणि त्यात पराक्रम गाजवला. जसवंत सिंगाचा पराभव झाला. त्यामुळे हा कारतलब खान नावालौकिकाला आला होता. हा कारतलब खान, औरंगजेबाने त्याला 2000 स्वाराची मनसब दिली होती, लक्षात ठेवा. आणि तो आता सरदार म्हणून प्रख्यात झाला होता, कर्तृत्ववान होता, लढवय्या होता, योद्धा होता, सगळं छान होतं. आणि तो आता शाहिस्तेखानाबरोबर दक्षिणेत आला होता. शाहिस्तेखानाने त्याला बोलवलं लाल महालात, कुर्निसात करून तो उभा राहिला आणि शाहिस्तेखान त्याला बोलला, कारतलब खान, हम तुम्हारी करतब अच्छी तरह से जानते हैं. तुम्हारी शमशीर बेमिसाल है और इसलिए कोकण पर कब्जा करने की जिम्मेदारी हम तुम्हारे हाथ सौंपते हैं. कोकणवर तुला पाठवतोय, तू कोकण जिंक. चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोटना ये सारे शिवाजी के मशहूर किले मुकामात तुम कब्जा लेकर आओ. हमें पूरा भरोसा है कि तुम फतेह लेकर आओगे, फतेह पाकर बादशाह की खुशनुदी हासिल करोगे, तुम्हारे कर्तव्य की कद्र की जाएगी. तू कर्तृत्ववान आहेस, आम्हाला तुझ्यावर भरोसा आहे की तू बादशहाचा विश्वास संपादन करशील आणि त्याची आनंदास पात्र होशील. आणि मग तू केलेल्या कर्तृत्वाचं मोल केलं जाईल, त्याची दखल घेतली जाईल. तुम्हारी इमदाद के लिए, तुमच्या मदतीसाठी हम बड़े बड़े सूरमा सरदार देते हैं, दिए जाएंगे. शाहिस्तेखान खुश होऊन बोलला. कारतलब खानाने आपल्या अंगावरती मोहीम घेतली. नम्रतादर्शक मान खाली करीत करीत त्याने स्वीकार केला, आज्ञेचा स्वीकार केला. त्याला उत्साह चढला. आपल्यावर स्वतंत्र मोहीम दिली आहे. एक मोहीम दिली परांड्याची, आपण ती फतेह केली. आता दुसरी मोहीम, ती फतेह करू. एक कामगिरी मिळाली याचा त्याला आनंद होता. अभिमान तर होताच होता आधी जिंकल्यामुळं. कारतलब खानाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याने पुढचं सांगितलं, काय, तुम्हारे साथ में मित्रसेन, राजा मित्रसेन, कच्छप, सर्जेराव गाढे, जाधवराय म्हणजे जाधवराव, अमरसिंग, चौहान, जसवंतराय वगैरह सरदार तुम्हारे मदद के लिए रहेंगे. लेकिन शेरनी के भी बढ़कर कलेजा रखने वाली रायबागन साहेबा तुम्हारे साथ आएगी. ती सैन्यात आहे ना, माहूरच्या उदाराम देशमुखाची बायको, ती आत्ता सैन्यात आहे, ती सुद्धा तुमच्याबरोबर तुम्हाला मदतीला येईल. ठरलं. कारतलब खानाची कोकणावर नामजात पक्की झाली. मोहर उठली, शिक्का निघाला. ताबडतोब या मोहिमेची तयारी झाली. खानाच्या शौर्याबद्दल शंकाच नव्हती. आजपर्यंत अनेक मोहिमा त्याने यशस्वी केल्या होत्या, भाग घेतला होता.
मगाशी एक मोहीमही सांगितली, एक काय दोन सांगितल्या. औरंगजेबाच्या बरोबर औरंगजेबाला सत्तेवर बसवण्यासाठी जे दारा शिकोचोय बरोबरचं युद्ध झालं, त्यात त्याने औरंगजेबाला विजय संपादन करून देणाऱ्यात हा कारतलब खान आहे. आणि त्यामुळे त्याच्या पराक्रमावर औरंगजेबही संतुष्ट आहे. 2000ची मनसब दिली आहे. आता परंड्याचा किल्ला जिंकला आहे, आनंद आहे. मोगलाई सवय अशी आहे, चाकण जिंकलं आनंद साजरा करीत बसणे, आनंद. परंडा जिंकला त्याचाच विजय, आनंद साजरा करीत बसणे. मोगलांचं एक पत्र आहे, गंमत पहा बरं का. शिवाजी महाराज कितीच्या लुटी करतात? सुरतेची लूट कोट रुपयाची करतात, जालन्याची लूट करतात किंवा जुन्नरची लूट करतात. किती किती गोष्टी आहेत, खूप माहीत आहे. 2000 घोडे काय, सोनं काय, नाणं काय, मोती काय, जवाहर काय, अजून काय, धन काय, औरंगाबादची लूट काय, बुऱ्हाणपूरची, संभाजी महाराजांचा विचार करा, सगळीकडचं. तसं नेताजी पालकरांचा आणि मोगलाई सैन्याचा एकदा संघर्ष उडाला आणि त्या संघर्षात नेताजी पालकरांचा पराभव झाला. नेताजी पळून गेला. युद्ध आहे, ठीक आहे, पण बातमी पाठवली आम्ही नेताजीचा पराभव केला आणि नेताजीकडून आम्हास लूट प्राप्त झाली 12.5 माशे सोन्याची. किती? 12 माशे सोनं नेताजीकडून आम्हाला लूट म्हणून मिळालं. जेव्हा शिवाजी महाराज कोट्यवधीच्या लुटी करतात तेव्हा 12 माशे सोन्याची लूट यांना महत्त्वाची वाटते. नेताजी आमच्याकडून पळून गेला, 12.5 माशे तोळे, 12.5 मासा सोनं आम्ही त्यात लुटलं, नेताजीच मिळालं आम्हाला, म्हणजे एक अर्धी अंगठी. पण त्याचा पराक्रम आणि त्याच्याबद्दल बादशाहकडून त्याला बक्षीस, ही बादशाही रीत. आता हा त्या पद्धतीतला कारतलब खान, चाकण जिंकलं शाहिस्ते खानाने, दुसरं परांडा जिंकला, परांडा कारतलब खानाने जिंकला म्हणून त्याची शिफारस, कौतुक, त्याला बक्षीस. रक्ताचा एकही थेंब न पडू देता तू किल्ला जिंकला म्हणून बक्षीस. आणि हा कारतलब खान आता शिवाजी महाराजांच्या विरुद्ध निघाला. कुठं निघाला? कोकणात, कोकण सर करायला निघाला. सारी हयात त्याने शिपाईगिरीत घालवली आहे. औरंगजेब जेव्हा सुभेदार होता दक्षिणेत तेव्हा हा त्याच्याबरोबर होता, त्यामुळे दक्षिण भाग आपल्याला थोडा माहीत आहे असं त्याचा समज आहे. पण कोकण त्याला कुठं माहीत आहे? मुलखात वावरतोय, पण कोकणाचं तोंड त्यांनी पाहिलेलं नव्हतं. त्यानं पाहिला फक्त बुऱ्हाणपूर आणि औरंगाबाद, तिकडं. जुन्नरच्या खाली तो कधी आलाच नाही, माहीत नव्हतं त्याला. आणि आता तर पुण्यात येऊन राहिला आणि पुण्यातून कोकणात चाललाय. शाहिस्ते खान त्याला सांगतोय कोकण घ्या. डोंगर डोंगर काय असतात असं त्याला वाटतंय, अवघड असतात काय? चढत राहिले की आपोआप वर जातं, त्याला काय असतंय. कारतलब खान आता या मोहिमेच्या निमित्ताने पहिल्यांदाच डोंगराळ मुलखात येणार होता, अवघड घाट वाटा पाहणार होता. कारतलब खान मोहिमेच्या तयारीला लागला. शाहिस्ते खानाने त्याच्याबरोबर अमरसिंग, चौहान, रायबागन, जाधवराय, जसवंतराय, कच्छप, सर्जेराव गाढे बरोबर बाकीचे हे सगळे सरदार दिले. आता पुण्यात फौजेची तयारी सुरू झाली. नवी मोहीम ऐकून रायबागनला कळालं, पण ती काही बोलली नाही. मराठ्यांनी कारतलब बरोबर जाण्याची तयारी सुरू केली. मुकाट्याने, तिने, मराठ्याने नाही, मुकाट्याने. सर्वत्र फौज फाटा, हत्ती, तोफा, लष्कराची तयारी झाली. आता कोकणात उतरायचं, किती दिवस लागतील युद्ध करून माघारी यायला माहीत नाही. सगळी स्वारी त्याची. चिकार फौज घेतली. किती असावी? सुमारे 30,000 सैन्य त्याने बरोबर घेतलं. किती? कारतलब खानाने 30,000 लोक बरोबर घेतले, सगळे सरदार मंडळी मिळून. आणि तो आता कोकणात निघण्याच्या तयारीला लागला. कोकण फार अवघड. मगाशीच आपण कोकणाचा विचार करीत होतो. कसं आहे, फौज फाट्यातून पुण्यातून तो निघाला. आता पुण्यातून उतरायला 3 वाटा आहेत बरं का कोकणात उतरायला. भोर वरंदा आपल्याकडून झालं, पुण्यातून वेगळा विषय आहे. कोकणात उतरायचं असेल तर 3 रस्ते त्यावेळेस, आता खूप आहेत. पहिला रस्ता तैलबैला घाटातून, नांदगावच्या परिसरातून. दुसरा बोर घाटातून, खोपोलीपासून. आणि तिसरा तुंगारण्यातून, जांभूळपाडा, नागोटणं, उंबरखिंड या मार्गे जाणारा. 3 रस्त्यांचा विचार करून हा निघाला पुण्यातून. कुठून जायचं? त्याचे लोक आहेत, टेहळे आहेत, आडवाटा सांगणारी माणसं आहेत, हेर आहेत, वाटाडे आहेत. खानाने चिंचवड, तळेगाव म्हणजे तळेगाव मावळ आपल्याला माहीत आहे, आपल्या देहूच्या शेजारचं. देहूच्या भंडाराचा डोंगर आणि पलीकडच्या बाजूला तळेगाव. तुकाराम महाराजांचे मित्र होते ना, कोणचे?
काय संताजी जगनाडे ते तळेगावात त्यांचं घर आहे. तळेगावात तुकाराम महाराजांनी ज्या मंदिरात कीर्तन करीत होते ते विठ्ठल मंदिर अजूनही आहे. लक्षात ठेवा. तळेगाव कधी गेला तर ते पाहायचं. तुकाराम महाराजांनी इथे येऊन कीर्तन केलेलं आहे. अशा अर्थाने विचार करा. आपल्या पंढरपुरातही तुकाराम महाराजांनी विठोबापुढे कीर्तन केल्याचा उल्लेख आहे बरं का, लक्षात ठेवा. हे सगळे निघाले. कोकणात निघाला खान. आता कोणत्या मार्गाने उतरणार? कोणची वाट सोयीची आहे? अडाणी कोणची आहे? अगदीच आडवाट कोणची आहे? याचा सगळा तो विचार करतोय. कारतलब खानाशिवाय त्याच्याबरोबर जे वाटाडे आहेत त्यांनाच हे रस्ता माहिती आहे. बाकीच्या सैन्याला यातलं काही माहीत नाही. जसा कारतलब हा उझबेकिस्तानातला आहे, वाळवंटी प्रदेशातला आहे, तिथून आला आहे, इथं आला, हिंदुस्थानात उत्तर भारतात राहिला, उत्तर भारतातून दक्षिणेत आला, दक्षिणेत राहिला, औरंगजेबाबरोबर वर गेला. त्यामुळं कोकण त्याला फारसं माहीत नाही. बरोबरची फौज त्याची तशीच, त्याला तरी काय माहीत असणार आहे. इथल्या वाटा माहीत नाहीत. वाटाड्यांशिवाय बाकीच्याला काही माहीत नाही. आणि आता असा माणूस आता कोकणात उतरायला निघाला आहे. बाकीचा भाग आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. उशिरा सुटला आज पाठ. दोन चार दिवस त्या गोकुळाष्टमीवर सगळे विस्कळीत झालं आहे.